उद्यापासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 25 मार्चपर्यंत जवळपास महिनाभर चालणार अधिवेशन. अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाची आज बैठक, त्यानंतर संध्याकाळी पत्रकार परिषदही होणार. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या वतीनं आज संध्याकाळी चहापानाचं आयोजन. परंपरेनुसार विरोधकांकडून चहापानावर बहिष्कार. गेल्या अधिवेशनातच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा कार्यकाळ पूर्ण, त्यामुळे दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नसलेलं पहिलंच अधिवेशन. विरोधकांकडून भास्कर जाधव यांचं विरोधी पक्षनेतेपदासाठी नाव, मात्र विधानसभा अध्यक्षांकडून अद्याप निर्णय नाही. आपल्या कोट्यातील स्वीकृत नगरसेवक नाही तर प्रभाग समिती अध्यक्षपद ठाकरेंची शिवसेना मनसेला देणार, सूत्रांची माहिती. वेळेत सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण न करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई, 5 कंपन्यांकडून दंडवसुली. मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजनेमध्ये 10,000 कोटी रुपये घोटाळा आरोपावर महावितरणचे संचालक आणि भाजप प्रवक्ते विश्वास पाठक यांची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी केला होता आरोप. गोंदियाच्या डॉक्टरचा आणखी एक बाळ विक्रीचा कारनामा समोर. मोहदुरा गावामध्ये एका दाम्पत्याला 4,70,000 मध्ये बाळ विक्री केल्याचं उघड. आतापर्यंत डॉक्टर निलेश वाजपेयीसह 5 जणांना वरठी पोलिसांकडून अटक. चेन्नईच्या समुद्रात बुडून भंडारा जिल्ह्यातल्या वरठे गावच्या मयुरी चौधरीचा मृत्यू. सहकाऱ्यांसोबत सेल्फी घेताना आलेल्या लाटेत गेली वाहून. कॉग्निझंट या आयटी कंपनीमध्ये इंटर्नशिपसाठी गेले होते 26 विद्यार्थी. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुंबईच्या माटुंगा पूर्वेमध्ये मनसेचे विभाग उपाध्यक्ष ॲडव्होकेट वैभव करंदीकरांकडून ग्रंथोत्सवाचं आयोजन. या प्रदर्शनामध्ये 20,000पेक्षा अधिक मराठी आणि इंग्रजी भाषेतील ग्रंथ ठेवण्यात येणार. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या वैभवशाली पालखी सोहळ्यासाठी नवीन चांदीचा पालखी रथ तयार करणार. भाविकांना आर्थिक देणगी देण्याचं देहू मंदिर संस्थानाचं आवाहन. पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोलीमध्ये चंद्रभागेच्या पात्रामध्ये दिसली मगर. शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. T20 मालिकेतील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या शेवटच्या सामन्यामध्ये स्मृती मानधनाची 82 धावांची खेळी. या खेळीसह स्मृतीची रोहित शर्माच्या विक्रमाशी बरोबरी. रोहित शर्मा आणि स्मृती मानधनाच्या 2020 क्रिकेटमध्ये 4,231 धावा. नमो भारत रॅपिड रेलच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन. पंतप्रधान मोदींच्या हस्ते दिल्ली मेरठ ट्रॅकचं उद्घाटन. दिल्ली ते सराय काले खान ते मेरठमधील मोदीपुरमपर्यंत ट्रेन धावणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.